हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते मी सीमा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये। कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त स्वस्त आणि आनंदी असाल। तर आता वाजलेले आहेत सकाळचे 8। मी सकाळी घरातलं सगळं आवरून चाललेली आहे वॉकला। तर चला तुम्ही देखील वॉकला। तर सकाळी सकाळी वॉकला गेल्यामुळे मस्तपैकी विटामिन डी कोवळं ऊन आपल्या शरीराला गरजेचं असतं, तर ते मॉर्निंग वॉकला जातानाच आपल्याला मिळतं। तर त्यासाठी इथे मी रोज मॉर्निंग वॉकला येते। तर आजच्या व्लॉगमध्ये आपण अशी रोजचीच आपण घरामध्ये कामं करत असतो, तर ती कामं करत असताना शॉर्टकट पद्धतीने म्हणजेच हार्ड वर्क न करता स्मार्ट वर्क केलं तर आपला वेळ कसा वाचेल, तर हे आपण आजच्या व्लॉगमध्ये पाहणार आहोत। वॉक माझा झाला होता आणि येता येता रस्त्यामध्ये डीमार्ट लागलो आणि माझा जो शूज आहे तो खराब झालाय। तर मी इथे म्हटलं की चला आता आलीच आहे तर 10 ते 15 मिनिटांमध्ये इथे शूज बघते। तर असे मी 3 ते 4 शूज ट्राय केले, पण मला जो माझा नंबर हवा होता, जो पायाचा शूजचा जो नंबर आहे, तर तो नंबर काही मला इथे भेटला नाही। आणि जे शूज मी ट्राय केले ते आवडले, पण मला तो नंबर तसा झाला नाही शूजचा। तर मग मी काही शूज घेतला नाही आणि येता येता मी भाज्या आणल्या। तर जवळपास माझं रोजचं रुटीन 1 तास मी वॉकला जात असते, म्हणजे 8 ते 9 वाजेपर्यंत। तर आज मला 1.5 तास लागला, कारण की येता येता मी डीमार्टला सुद्धा गेले आणि येता येता मी इतक्या भाज्या आणल्या। सकाळी डीमार्ट थोडंसं रिकामं असतं, जास्त गर्दी नसते, म्हणून मी सकाळचे 10 ते 15 मिनिटं या शूजसाठी शोधण्यामध्ये घालवली। येता येता मी इतक्या भाज्या आणलेल्या आहेत पालेभाज्या। त्यामध्ये आहे पालक, कांद्याची पात आहे, त्यानंतर कोथिंबीर आहे, शेपू आहे, मेथी आहे। ते इतक्या भाज्या आणल्यात आणि आता विचार केला की आता ह्या अशाच जर ठेवल्या तर त्या जास्त नरम पडतील, सुकल्यासारख्या होतील आणि त्यातल्या त्यात पुन्हा साफ करायला वेळ मला मिळेल की नाही, म्हणून मग मी विचार केला की आत्ता वेळ आहे तर पटकन आत्ता साफ करून घेऊया। तर आता इथे मी किचन काउंटर टॉप वरती या सगळ्या भाज्या अशाच ठेवलेल्या आहेत आणि आता मी सगळ्यात पहिल्यांदा मला जी भाजी करायची तर ती भाजी मी सगळ्यात पहिल्यांदा निवडून घेणार आहे। तर बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि आज मला बनवायचं आहे पालक। पालक देखील मी जो जास्त देठावाला असतो ना, म्हणजे एकाच देठाला भरपूर सारी भाजी लागलेली असते, अशाच मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत, कोवळ्या आहेत आणि मस्त ताज्या फ्रेश आहेत। तर पालक देखील तसंच आहे, एकच मूळ आहे पालकाचं, पण त्याला इतकी सारी भाजी लागलेली आहे। तर मी एक मूळ उचलते, डायरेक्ट कट करून तो कचरा आहे तो काळ्या कलरच्या पिशवीमध्ये टाकते त्याचे देठ, आणि हा जो पालक निवडलेला आहे तो लगेचच पाण्यामध्ये ठेवून देते बाउलमध्ये। त्याने काय होईल की भाजीला जी लागलेली माती आहे ती पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जाईल, तोपर्यंत माझ्या दुसऱ्या भाज्या मी निवडून घेते। आता इथे मी पालक निवडून झालाय, आता मी कोथिंबीर निवडून घेते। तर कोथिंबीरच्या आज भरपूर अशा काड्या आहेत, त्याला देठ आहेत भरपूर आणि पानं देखील आहेत, तर देठ कोवळी आहेत। तर मी काय करणार आहे, कोथिंबीर निवडत असताना देठाचं थोडंसं जास्तीचाच भाग घेणार आहे आणि त्याची पानं वेगळी करून देठ सेपरेट ठेवणार आहेत। तर त्याचं एक कारण आहे, परातीमध्ये ही जी इतकी कोथिंबीर निवडून ठेवलेली आहे त्याचा वापर मी भाजी वरणसाठी करणार आहे आणि या देठांचा उपयोग मी आलं लसूण कोथिंबीर याची जेव्हा मी पेस्ट करते त्यावेळेस मी कोथिंबीरच्या ऐवजी हे देठ घालेल। तसं बघायला गेलं तर पानांच्या ऐवजी या देठांमध्ये जास्त रस असतो, त्यामुळे मी ही देठ कधीही फेकत नाही। तर ही एक्स्ट्राची देठ काढून घ्यायची आणि त्याचा वापर आलं लसूणची पेस्ट जेव्हा करतो त्यावेळेस ही देठ घालून द्यायची, मस्त असा स्वाद येतो भाज्यांना। आता इथे मी कांद्याची पात निवडून घेते आणि कांद्याची पात निवडत असताना त्याला देखील सुरेने मी कांदे सगळे सेपरेट करते। एखाद दुसरं जर पिवळं पान आलं असेल तर ते देखील मी साईडला काढून घेते। कांद्याची पात देखील इथे माझी निवडून झालेली आहे आणि लागलीच मी मेथी आणि शेपू देखील निवडून घेणार आहे। कांद्याच्या पातीची जे कांदे निघाले होते कोवळे ते मी सॅलडसाठी म्हणजे जेवताना खाण्यासाठी साईडला काढून ठेवणार आहे। तर त्याचं मी वरचं जे कव्हर आहे ते काढून घेतलं, कांदे स्वच्छ करून निवडून घेणार आहे आणि त्याला देखील साईडला ठेवून घेणार आहे। आता भाज्या निवडत असताना खाली एक पेपर घ्यायचा, म्हणजे आपला किचन काउंटर टॉप किंवा जी लादी वगैरे असेल ती खराब होणार नाही। तर अशा पद्धतीने आता सध्या तरी माझं पालक, कोथिंबीर, कांद्याची पात आणि कांदे निवडून झालेले आहेत आणि जे कोथिंबीरचे देठ होते त्याला देखील मी पाण्यामध्ये ठेवलेले आहे, म्हणजे ते सुकणार देखील नाहीत। आता हा जो कचरा आहे तुम्हाला लगेचच या काळ्या पिशवीत घालून द्यायचा आहे आणि हे कांदे मी सेपरेट ठेवलेले आहेत।
आता या पिशवीमध्ये शेपू आणि मेथीच राहिलेली आहे, तिला देखील मी निवडून घेते, कारण की या 3 जुड्या जवळपास मी फक्त 7 ते 8 मिनिटांमध्येच निवडून घेतल्या, कारण की कांद्याच्या पातेली जास्त काही वेळ लागला नाही आणि कोथिंबीरला देखील पालकाला देखील वेळ लागलेला नाहीये. शेपू देखील तुम्ही पाहाल तर एका देठाला भरपूर अशी भाजी आहे. भाज्या घेत असताना नेहमी आपण भाज्या अशाच घ्यायच्या निवडून, म्हणजेच एका देठाला भरपूर अशी भाजी असली पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा आपण बघतो मेथीची जर भाजी तुम्ही घेत असाल तर सिंगल दांडीची भाजी असते आणि त्याला दांडे असतात भरपूर, पण भाजी कमी असते. आपल्याला भाजी अशी घ्यायची आहे, एका दांडीला भरपूर अशी भाजी लागलेली पाहिजे. तशाच पद्धतीने मी मेथी आणि शेपू इथे घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, हा बघा शेपू एकाच देठाला भरपूर अशी भाजी आहे. तर निवडत असताना देखील आपण 4 ते 5 देठ सहजपणे उचलायचे आणि सुरीने अशा पद्धतीने पटापट कट करून काढायचे. याने काय होतं, भाजी निवडायला जास्त वेळ लागत नाही आणि पटापट भाजी निवडली जाते. कचरा लगेचच आपल्याला सेपरेट करून या काळ्या पिशवीमध्ये घालून द्यायचा आहे, म्हणजे जास्त काही इथे पसारा देखील होणार नाही आणि कचरा डस्टबिन बॅगमध्ये टाकला जाईल. तर आता शेपू निवडून झालाय आणि आता इथे मेथी निवडायला घेतलेली आहे. मेथीची भाजी देखील मी तुम्हाला दाखवते. एकाच देठाला भरपूर अशी भाजी लागलेली आहे. तर आता ह्या भाज्या ज्या मी निवडून ठेवलेल्या आहेत तर त्या लगेचच मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून देणार आहे, कारण की सध्या तरी माझ्याकडे भाज्या ठेवण्याचे जे कंटेनर असतात प्लास्टिकचे ते नाही आहेत. तर मी सध्या तरी काम चलाव म्हणून प्लास्टिकच्या पिशव्या आपण अशाही फेकून देणार असतो, तर त्याच्यामध्ये मी निवडून ठेवलेल्या भाज्या ठेवून देणार आहे. एकाच पिशवीमध्ये मी शेपू आणि कांद्याची पात ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने गाठ बांधून साईडला ठेवली आहे. तर मेथी इथे निवडून मी प्लास्टिकच्या सुपामध्ये ठेवलेली आहे आणि इथे देखील मी निवडत असताना 2 ते 3 मेथीचे अशा पद्धतीने देठ उचलते आणि पटापट ही भाजी निवडून घेते. बघा, पटकन भाजी निवडून होते. या सगळ्या भाज्या निवडण्यासाठी मला फक्त 12 ते 15 मिनिटं लागलेली आहेत आणि आता इथे राहिलेली आहे मिरची निवडायची, तर ती देखील मी निवडून घेते. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा मार्केटमधून भाज्या आणतो तर त्या तशाच न ठेवता पिशवीमधून बाहेर काढायच्या आणि लगेचच त्या निवडून घ्यायच्या. तर इथे माझ्या अनुभवानुसार मला असं वाटतं की बसून मला कामं जरा थोडीशी करत असताना स्लो होतात, पण तीच कामं जर मी उभं राहून केली तर त्याचा स्पीड थोडासा मला असं वाटतं की पटापट माझी कामं होत असावीत आणि झाली देखील. तर अशा पद्धतीने मी ही सगळी भाजी निवडून घेतली आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बांधून घेतलेली आहे. आता ह्या भाज्या निवडून प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये व्यवस्थित मी बांधून ठेवलेल्या आहेत आणि आता ह्या पिशव्या डायरेक्ट मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे आयत्या वेळेला लगेचच या भाज्या काढून धुवून लगेचच फोडणीला घालता येईल. आता इथे एक महत्त्वाची टिप, ज्यावेळेस तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर मेथी निवडत असताना थोडीशी जर कोवळी देठ असतील ना तर थोडीशी मोठीच मेथी निवडायची आणि मग करते वेळी तिला थोडीशी चिरून घ्यायची, म्हणजेच आपल्याला जी मोठी देठ नको असतील तर ती चिरल्यामुळे छान अशी बारीक मेथी चिरली जाते आणि आपल्याला बनवताना देखील सोपी जाते. तर इथे आता मिरच्या निवडून घेते, मिरच्यांची देठ देखील काढून घेते आणि आता ह्या सगळ्या भाज्या निवडून झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून घेते. सगळ्या भाज्या वगैरे निवडून झाल्यानंतर हा पेपर लगेचच गुंडाळून डस्टबिन बॅगमध्ये काढून घेतलाय आणि आता हा किचनचा ओटा लगेचच साफ करून घेते. तोपर्यंत तिकडे माझा पालक देखील छान असा 5 ते 7 मिनिटं पाण्यामध्ये भिजला होता आणि मस्तपैकी आता त्याला आणखीन एकदा पाण्यामध्ये धुवून मगच बारीक चिरून त्याची भाजी बनवणार आहे. आता हे सगळं झालेलं आहे आवरून. आता ही डस्टबिन बॅग मी डस्टबिनमध्ये ठेवून देते आणि किचनचा ओटा आवरून घेते आणि ह्या ज्या पिशव्या आहेत त्या आता मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. झालं की नाही सोपं काम? तर हे काम करत असताना फक्त मला 12 ते 15 मिनिटं लागलेली आहेत. तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील गृहिणी असाल तर अशा पद्धतीने काम नक्कीच करू शकता. तर गृहिणींच्या रोजच्याच कामातलं महत्त्वाचं काम म्हणजे कपड्यांच्या घड्या घालणे. आपल्याकडे इतकी कामं पडलेली असतात आणि म्हणून आपल्याला काय करतो आपण की प्राधान्य पहिल्या कामांना देतो आणि अशी ही जी कामं जी थोडी वेळखाऊ असतात पण ती जास्त इतकी गरजेची वाटत नाही, ती म्हणून आपण पेंडिंगमध्ये ठेवून देतो आणि मग या कामामुळे आपल्या घरामध्ये थोडासा पसारा झाल्यासारखा दिसतो. अशा वेळेस काय करायचं, ज्यावेळेस आपण कपडे सुकायला घालणार असतो तर त्यावेळेस हे जे सुकलेले कपडे असतात लगेचच आपण त्याच्या घड्या घालून ठेवायच्या आहेत. बरं, या घड्या देखील आपल्याला व्यवस्थितच घालून ठेवायच्या आहेत, म्हणजेच आपण हे कपडे ज्यावेळेस कपाटामध्ये ठेवू त्यावेळेस आपलं कपाट व्यवस्थित नीट क्लीन अँड ऑर्गनाइज दिसेल. तर इथे मी कपड्यांच्या घड्या तुम्ही पाहत असाल तर व्यवस्थित जशी इस्त्रीची घडी घालून झाल्यानंतर घालतो तशाच पद्धतीने इथे मी घड्या घालते. त्याने काय होतं, कपड्यांचा उगाचच ढिगारा आणि पसारा आत बाहेर निघालेले कपडे दिसत नाहीत आणि व्यवस्थित एकावर एक केलेले कपडे सेट झालेले दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे कपड्यांच्या घड्या घालत
घालत असताना हे कपडे आपल्याला व्यवस्थित सॉर्ट आउट करून घ्यायचे आहेत. म्हणजे प्रत्येक मेंबरचे कपडे घड्या घालून झाल्यानंतर सेपरेटच ठेवायचे. तर इथे पाहत असाल की मी सगळ्यांच्या कपड्या व्यवस्थित सॉर्ट आउट केलेल्या आहेत. इवन मी सॉक्स, नॅपकिन, रुमाल, टी शर्ट, पॅन्ट, माझे कपडे सोबतच स्पोर्ट्सचे कपडे सगळे सेपरेट केलेले आहेत. आणि आता उचलताना मी तसाच एक बंच उचलते आणि ज्याच्या त्याच्या कप्प्यामध्ये व्यवस्थित मी ठेवून देते. त्यामुळे काय होतं की कपाट माझं व्यवस्थित नीट अँड क्लीन ऑर्गनाइज वाटतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपडे घेत असताना पटकन ते कपडे सापडले जातात. उगाचच आपल्या कपाटामध्ये पसारा दिसत नाही. आता रोजचंच एक महत्त्वाचं आपल्या गृहिणीचं काम म्हणजे किचनमध्ये आपल्याला स्वयंपाक करायचा असतो, नाश्ता करायचा असतो. सोबतच आपल्याला किचन ओटा, भांडी वगैरे देखील आवरायची असतात. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, सिक्वेन्समध्ये आपल्याला कामं सेट करून घ्यायचे, प्लॅनिंग करायचं आहे. तर आज मला बनवायचं आहे नॉनव्हेज आणि त्यासाठी मी काय करणार आहे, एकच वाटण तयार करणार आहे आणि एकाच वाटणामध्ये 2 प्रकारच्या भाज्या एक साथच मी बनवणार आहे. तर इथे मी कांदा, खोबरं आणि टोमॅटोचं वाटण करून घेते. भाजायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवरती भाताचा कुकर लावला होता. भाताचा कुकर झाल्यानंतर वाटण मी तयार केलेलं आहे आणि आता हे वाटण मी एक साथ या वेगवेगळ्या पॅनमध्ये फोडणी देणार आहे. तर या ज्या मी कोथिंबीरच्या काड्या वगैरे काढून ठेवलेल्या, त्याच कोथिंबीरच्या काड्या, आलं लसूण वापरून मी त्याची पेस्ट बनवून ठेवलेली, जवळपास डब्बा भरून पेस्ट भरून ठेवलेली आहे. आणि आता ही पेस्ट मला 15 ते 20 दिवस सहजपणे जाईल. आता हीच पेस्ट मी एक चमचाभर दोन्ही भांड्यामध्ये घातलेली आहे. व्यवस्थित परतून घेते आणि तयार केलेलं जे कांदा, खोबरं आणि टोमॅटोचं जे वाटण आहे ते लगेचच वेगवेगळ्या पॅनमध्ये मला लागेल तितक्या प्रमाणामध्ये मी हे घेणार आहे आणि व्यवस्थित परतून कोळंबी आणि सोबतच चिकन हे एक साथ बनवून घेणार आहे वेगवेगळ्या भांड्यामध्ये. तर अशा पद्धतीने एक साथ ही दोनही कामं केल्यामुळे वेळ कमी वाचतो. आता इथे माझ्याकडे फक्त 2च शेगड्या आहेत. ज्यांच्याकडे 4 शेगड्या असतील तर त्यांची कामं आणखीनच सोपी होतील. अशाच पद्धतीचं वाटण तुम्ही बनवून ठेवू शकता आणि या वाटणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, आमट्या बनवू शकता. आणि घाईगडबडीच्या वेळेस तुमची उडणारी धांदल जी होत असेल ती तुम्ही थांबवू शकता. तर एकाच वेळेला मी चिकन आणि कोळंबी वेगवेगळ्या भांड्यामध्ये बनवून घेते. चिकन बनवण्यासाठी इथे मी कुकरचा वापर केलेला आहे. म्हणजे 3 शिट्ट्यांमध्ये हे चिकन शिजून तयार होईल. सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक घराघरामध्ये अशा पद्धतीचे कुकर हे असलेच पाहिजेत आणि ह्या कुकरचा वापर केल्यामुळे आपली गॅस आणि वेळेची बचत देखील होते आणि कामं देखील झटपट होतात. तर आजचा व्लॉग तुम्हाला 1% जरी उपयोगी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि व्हिडिओ कसा वाटला यासाठी मला कमेंट देखील करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.